नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री सोनर सिद्ध नवरात्र केसरी निमसोड भव्यदिव्य मैदान येत्या 14 सप्टेंबरला निमसोड फाटी येथे संपन्न होत आहे। या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपल्याला 100% दिसणार आहेत। तसेच या मैदानामध्ये राहुलभाई पाटील व मथुर यांचा सत्कार होणार आहे आणि ज्येष्ठ समालोचक सुनील मोरे सरकार यांचा सुद्धा मित्रांनो सत्कार होणार आहे। तसेच या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्हवरती आणि एक मोठा आणि नामांकित मैदान मित्रांनो हे होणार आहे। पहिलं पर्वच आहे, परंतु टॉपचं आयोजन आहे, नियोजन आहे। तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे। या निमसोड मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनिकी यांचा, घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो यावर्षीचा हिंद केसरी किरणप्पा कालगाव यांचा रायना। मित्रांनो मागे सुद्धा किरणप्पांची मुलाखत झाली की लवकरच राजा आणि रायना जेव्हा बाबूशेठ माने नंदी मागतील तेव्हा आम्ही बैल देऊ, कारण त्यांचे संबंध मित्रांनो खूप चांगले आहेत आणि येणाऱ्या या निमसोड मैदानामध्ये देखील या जोडीचं नियोजन होऊ शकतं। टॉपचं स्पीड लागेल। राजाची चिंचाली मैदानामध्ये गटाला हार झाली, परंतु स्पीड खूप चांगला होता आणि जलवा आणि राजा ही लढत झाली होती, परंतु या मैदानात हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनचा बादशाह शनी शिंगापूरकरांचा चित्रे आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो कालच्याच चौदरवाडी मैदानामध्ये गुलाल घेतलेला अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस। काल एक मित्रांनो टॉपच्या सेमीमध्ये विजय मिळवला होता। मानगरकरांचा वादळ विरुद्ध सुंदर बॉस एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती। या लढतीमध्ये सुंदर बॉसने बाजी मारली होती निकालावरती आणि मित्रांनो चित्रे आणि सुंदर बॉस हा जोड मित्रांनो याआधी पाळला आहे मागच्या महिन्यातच आणि तेव्हा गुलाल घेतला या जोडीने आणि पुन्हा एकदा हा जोड एकत्र येऊन हे निमसोड फाटीचं मैदान गाजू शकतो, कारण सुंदर बॉससुद्धा मित्रांनो सध्या फुल फॉर्ममध्ये आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनचा बादशाह संदीप शेठ माळी भोपर यांचा हारणे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो कालच्या मैदानामध्ये मित्रांनो सुट्टा निकाल घेऊनही ज्याला निकाल भेटला नव्हता असा गोविंदा पब्लिक मित्रांनो मध्ये आल्यामुळे गाडी दुसऱ्या फाटीत गेली तरीसुद्धा सुट्टा निकाल घेतला होता गोविंदाने, परंतु समालोचक बैलगाडा मालक असतील सारखी विनंती करत असतात की मध्ये येऊ नका, तरीसुद्धा मित्रांनो कधी कधी प्रेक्षक ऐकत नाहीत, त्याच्यामुळे मोठ्या गाड्यांचे सुद्धा नुकसान होतात। प्रत्येक गरीब श्रीमंत बैलगाडा मालक गुलालासाठी मैदानामध्ये आलेला असतो, प्रेक्षकांमुळे त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे। येणाऱ्या या निमसोड फाटी मैदानामध्ये हारणे आणि गोविंदा चौदरवाडी मैदानातील एक नंबरची जोडी पुन्हा एकदा आपल्याला एका पायऱ्यात दिसू शकते। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनचा बादशाह कार्तिक आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो 2025चा पेडगाव हिंद केसरी हेमंतशेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्या आणि कार्तिक मामावाची केसरी गुरसाळे मैदानामध्ये एक नंबरची मानकरी जोडी ठरली होती। तेव्हापासून 3 फेऱ्यातल्या अजून एका मैदानामध्ये या जोडीने गुलाल घेतला होता आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं, त्याच्यामुळे मालक हारण्या आणि कार्तिक हा जोड सारखा पळवताना आपला दिसतात आणि पुन्हा एकदा या निमसोड फाटी मैदानामध्ये हारण्या आणि कार्तिक हा जोड पळू शकतो। मित्रांनो 24ला मैदान आहे, 23ला संध्याकाळी हारण्यासोबत कोण आहे 100% मी अपडेट देईल, परंतु हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला या मैदानात दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित शेठ भाडले यांच्या धावणीतील नवीन आणि चर्चेत असलेला एक टॉपचा नंदी वादळ आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शाकीरभाई पठाण यांचा राजा। मित्रांनो चिमण्याने कळंबीच्या शंभूने सध्या अमित शेठ भाडले यांचं नाव टॉपलाच ठेवलं आहे, परंतु वादळसुद्धा मित्रांनो एक टॉपचा नंदी आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो तो देखील गुलाल करत आहे। वादळ आणि शाकीरभाईंचा राजा हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला या निमसोड फाटी मैदानात दिसू शकतो। टॉपचं स्पीड लागेल, कारण वादळसुद्धा फुल फॉर्मला आहे आणि राजासुद्धा मित्रांनो कालच्या मैदानात खूप सुंदर असा पाळला होता। पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय दोस्ती केसरी चोराडे मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली जोडी वाटेगावचा बादल आणि वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा ही A1 जोडी मित्रांनो आपल्या या येणाऱ्या निमसोड फाटी मैदानात दिसू शकते आणि वाटेगावच्या बादलचं सुद्धा मित्रांनो टॉपचं नियोजन असतं। बाकासूरसोबत सुद्धा नरवणे मैदानामध्ये एक नंबर केला होता वाटेगावच्या बादलने आणि पुन्हा एकदा सर्जा आणि वाटेगावच्या बादल यासुद्धा जोडीचं समीकरण आपलं दिसून येऊ शकतं आणि पैलवान अभिजित भैयासुद्धा टॉपचं नियोजन करतात, त्याच्यामुळे हा जोड आपल्याला पुन्हा एकदा नक्कीच एकत्र दिसू शकतो। टॉपचा स्पीड लागतो या जोडीला। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित शेठ भांडले यांचा घरचा साज कळंबीचा शंभू आणि कळंबीचा चिमण्या। काल दोन्ही नंदींनी
चौदरवाडी मैदान चांगलंच गाजवलं. प्रथम क्रमांक केला होता चिमणे आणि साईने, तर दुसरा क्रमांक केला होता शंभूने आणि वजीरने. घरच्या दावणीतील दोन्ही नंदींनी या चौदरवाडी मैदानात प्रथम आणि द्वितीय क्रमांक केला होता. दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्मला आहेत आणि येणाऱ्या निमसोड मैदानामध्ये हा घरचा साज एका जोटात येऊन पुन्हा एकदा मैदान गाजू शकतो. कळंबीचा शंभू आणि चिमण्या दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी फॉर्मला आहेत. तसेच वादळसुद्धा नवीन नंदी तो सुद्धा मित्रांनो फॉर्मला आहे. अमित शेठ भाडले यांच्या दावणीतील तिन्ही नंदी मित्रांनो फुल फॉर्मला आहेत. हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या निमसोड फाटी मैदान दिसू शकतो, शंभू आणि चिमण्या. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा बिंजोडचा बेचाच बादशाह आणि घाट गाजवणारा भुंगाडॉन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो. कालच्याच मैदानामध्ये सुंदर बॉस सोबत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला बिरजा. मित्रांनो बिरजा सध्या टॉपचं नियोजन करत आहेत मालक, कारण नंदीलासुद्धा तसं स्पीड आहे. काल सुंदर बॉससोबत गुलाल, त्याच्या आधी मित्रांनो बाकासूरसोबतसुद्धा एक नंबर केला होता. शनी शिंगापूरच्या चित्रासोबतसुद्धा आपला बिरजा एक नंबर करताना दिसला होता. आणि आत्ता भुंगाडॉन आणि बिरजा हा एक टॉपचा पायरा आपला येणाऱ्या आगामी मैदानामध्ये निमसोड फाटी मैदानामध्ये दिसू शकतो. टॉपचा स्पीड आहे बिरजाला, त्याच्यामुळे कोणत्याही नंदीसोबत टॉपच पळतो आहे. भुंगाडॉन आणि बिरजा हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शेठ मोडक वडकी यांचा चालू सीझनचा बादशाह कॉकटेल आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मानगरकरांचा वादळ. कालच्या मैदानामध्ये वादळची सुंदर बॉक्सची सेमीत हार झाली, परंतु कालच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक पटकावला तो भोळाशंकरसोबत पिंटू शेठ मोडक वडकी यांच्या कॉकटेलने. आणि पुन्हा एकदा निमसोड फाटी मैदानासाठी कॉकटेल सज्ज झाला आहे. या मैदानात मानगर वादळ आणि कॉकटेल कदाचित हा सुद्धा पायरा दिसू शकतो, कारण भरपूर वेळेला आपला हा पायरा दिसून येतो. उद्या भव्य दिव्य अशी बैलपोळ्यानिमित्त मिरवणूक आहे कॉकटेलची, तर नक्की बघा. कशावर लाईव्ह असेल तर नक्की व्हिडिओमार्फत अपडेट सांगेल. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चिंचाले केसरी मैदानामध्ये कारुंडे शिक्क्यासोबत एक नंबर केलेला आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा सर्जा आणि राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला दिसू शकतो. परंतु मित्रांनो मथुर आत्ताच आजारातून बरा झाला आहे आणि या निमसोड मैदानामध्ये राहुलभाईंचा आणि मथुरचा सुद्धा सत्कार होणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो मुंबईमध्ये जर एक दोन फेऱ्या मथुरला आता मित्रांनो नक्कीच देतील. त्याच्यानंतर मथुर कशी कंडिशन आहे मथुरची त्याच्यावरून मित्रांनो निमसोड मैदानाचं नियोजन केलं जाईल. परंतु निमसोड मैदानात जर मथुर पळाला तर टॉपचंच नियोजन असेल. घोटकरांचा सर्जा आणि मथुर हा सुद्धा जोड आपल्याला या निमसोड मैदानामध्ये दिसू शकतो. आणि प्रेक्षक आतुरले आहेत आता मथुरला बघण्यासाठी, कारण भरपूर दिवस मथुर मैदानात नाही, परंतु आजारातून आता बरा झाला आहे. या मैदानात देखील मथुर आपला पळताना दिसू शकतो. 23 तारखेला मित्रांनो संध्याकाळी 100% अपडेट देईल मथुरबद्दल. परंतु हा एक संभावित आणि टॉपचा पायरा व्हिडिओमार्फत तुम्हाला आता सांगितलं आहे. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा तेजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो बावधनकरांचा लक्ष. मित्रांनो लक्षसुद्धा सध्या भरपूर फॉर्मला आहे. कालच्या मैदानामध्ये चिमण्याच्या सेमीमध्ये लक्षाची जरी हार झाली असली तरी चांगली अशी टक्कर दिली होती. चिमण्याला एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती. आणि या येणाऱ्या आगामी मैदानामध्ये तेजा आणि लक्ष हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला. पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय कारुंड्याचे आणबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्की आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका 12 मिंदकेसरी बक्कासूर. मोठ्या टॉपच्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन आपलं दिसून येतं. आणि चिक्क्यासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि बकासूरसुद्धा फुल फॉर्मला आहे. त्याच्यामुळे या मैदानात हा जोड आला तर नक्कीच हा जोडसुद्धा मित्रांनो गुलाल घेईल आणि एक नंबर देखील करू शकतो, कारण टॉपचं स्पीड आहे या जोडीला. परंतु टॉपचे पैरे आहेत त्याच्यामुळे लढती आपल्याला नक्कीच बघायला मिळतील गटाला, सेमीला आणि फायनललासुद्धा. तर मित्रांनो हे आहेत या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे. 100% पैरे समजले तर 23 तारखेला संध्याकाळी आपली व्हिडिओ येईलच. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चिक्की आणि बक्कासूर हा एक संभावित आणि टॉपचा पैरा तुम्हाला सांगितला आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.